नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाजाचे KRT आर्ट्स, BH कॉमर्स, AM सायन्स अर्थात KTHM महाविद्यालय नाशिक, विभाग वाणिज्य, तृतीय वर्ष वाणिज्य, मी सहाय्यक प्राध्यापिका कांचन सुरेश शेटे तुम्हा सर्वांचे KTHM ई-लर्निंग या प्लॅटफॉर्मवर स्वागत करते. मित्रांनो, या पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण व्यवसाय प्रशासन 3 या विषयाच्या द्वितीय सत्रातील यंत्रकुल स्थान आणि यंत्रकुल रचना या 6व्या प्रकरणाचा सविस्तर अभ्यास केला आणि आज आपण आपल्या विषयाच्या 7व्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. ते म्हणजे मालसाठा व्यवस्थापन. यामध्ये आपण प्रथमतः प्रकरणाची प्रस्तावना बघणार आहोत. त्यानंतर मालसाठा व्यवस्थापनाचा अर्थ, व्याख्या यांचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर मालसाठा व्यवस्थापनाच्या एकूण 6 पद्धतींचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पहिली पद्धत म्हणजे ABC विश्लेषण, दुसरी आहे ती VD विश्लेषण, तसेच HML पद्धत आणि FNS पद्धत या पद्धतींचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर GOLF व SOS या पद्धतींचाही आपण या प्रकरणामध्ये सविस्तर अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरुवातीला प्रस्तावना बघूया. मित्रांनो, वस्तू निर्माण करणाऱ्या कंपन्यांचा त्यांच्या मालाच्या साठ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा व्यापारी किंवा व्यावसायिक कंपन्यांपेक्षा भिन्न असला पाहिजे. सर्वसाधारणपणे वस्तू या संकल्पनेत समाविष्ट होणाऱ्या ज्या वस्तू असतात त्या अंतिम स्वरूपातील विक्रीयोग्य पुरवठादाराकडून आदेश, ज्याला आपण ऑर्डर असे म्हणतो, ही ऑर्डर प्राप्त करून घेणाऱ्या असतात. परिणामी जी वस्तू निर्माण करणारी कंपनी असते तिच्यात अंतर्भूत असणारी जी साठा नियंत्रण प्रणाली असते तिने वस्तू निर्माणाच्या कृती लक्षात घेणे गरजेचे असते. मालसाठा या संकल्पनेचा संबंध हा कच्च्या मालाच्या साठ्याशी वस्तूचे विविध भाग अंतिम स्वरूपाचे उत्पादन यांच्याशी जोडला जातो. विस्तृत स्वरूपात सांगायचे झाल्यास मालसाठ्यामध्ये उपयुक्त पण तरीही आदर्श स्रोतांचा समावेश हा होत असतो. ही संसाधने कोणत्याही अन्य स्वरूपाची असू शकतात, जसे की मानवी संसाधने, भौतिक वस्तू, यंत्रे किंवा वित्त इत्यादी. विविध स्वरूपात ज्यावेळेस संसाधनांमध्ये विविध कच्चा माल किंवा पूर्णत्वाच्या कोणत्याही अवस्थेतील वस्तू यांचा समावेश होतो तेव्हा त्याला साठा असे म्हटले जाते. यानंतर आता आपण मालसाठा ही संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, प्रत्येक संस्थेत मालाचा विशिष्ट साठा हा ठेवावाच लागतो व खेळत्या भांडवलाचा तो एक अविभाज्य भाग असतो. असा अंदाज केला जातो की भारतामध्ये चालू मालमत्तेचा 60% हिस्सा हा विविध प्रकारच्या मालाच्या साठ्यामध्ये असतो. खर्च विश्लेषणात मालसाठा हा महत्त्वाचा घटक मानला जातो. मालसाठा प्राप्त करण्यासाठीच नव्हे तर तो सुरक्षित राखण्यासाठीही मोठी गुंतवणूक ही करावी लागते. म्हणून विशिष्ट इच्छित पातळीवर साठा करण्यासाठी योग्य ती धोरणे व पद्धती अवलंबण्याकरता योग्य नियोजनाची गरज असते. म्हणजेच योग्य पातळीवर योग्य मालाचा योग्य साठा राखण्याचे तंत्र म्हणजेच मालसाठा व्यवस्थापन होय. थोडक्यात असे म्हणू शकतो की साठवणीच्या मालाचे गुणविशेष व साठवणीची जागा निश्चित करण्यासंबंधीचे शास्त्र म्हणजे मालसाठा व्यवस्थापन होय. मित्रांनो, अनेक वेळा माल नसल्यामुळे उत्पादनात खंड पडू शकतो. असा व्यत्यय टाळण्यासाठी पुरवठा साखळीतील विविध ठिकाणी किंवा कारखान्यामध्ये नियोजित व नियमित पद्धतीने मालाचा पुरवठा व साठवण व्हावी हा या व्यवस्थापनाचा हेतू असतो. तसेच मालसाठा व्यवस्थापनात दीर्घकाळ साठवणीचा खर्च, मालसाठा व्यवस्थापन, मालसाठ्याचा अंदाज करणे, मालसाठ्याचे मूल्यमापन, भविष्यातील मालसाठा मूल्याचा अंदाज घेणे, मालसाठ्याची दृश्यमानता, प्रत्यक्ष मोजणी, गुणवत्ता तपासणीसाठी उपलब्ध जागा व सुविधा, वापरलेल्या मालाऐवजी नवीन माल आणणे, परत आलेला व दोषपूर्ण माल व मागणीचा अंदाज घेणे, अशा अनेक गोष्टी येतात. या सर्व गोष्टींचे संतुलन केल्याने सर्वात योग्य अशी मालसाठ्याची पातळी राखली जाते. चला तर मग आता मालसाठ्याची एक व्याख्याही आपण समजून घेऊया.
यामध्ये मालसाठा व्यवस्थापन म्हणजे कमीत कमी साठा ठेवणे, साठ्याच्या हाताळणीचा खर्च कमीत कमी पातळीवर आणणे ही उद्दिष्टे ठेवून योग्य मालाची उपलब्धी वेळेवर व्हावी यासाठी विविध वस्तूंच्या साठ्याची मर्यादा निश्चित करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे याला आपण मालसाठा व्यवस्थापन म्हणू शकतो. यानंतर आता आपण मालसाठा व्यवस्थापनाच्या विविध पद्धती बघणार आहोत. मित्रांनो, एखाद्या मोठ्या उद्योगात संग्रहणगृहात हजारो प्रकारच्या वस्तू असतात व सर्वच गोष्टींचा साठा ठेवणे अत्यंत अवघड काम असते. म्हणून व्यवसायातील महत्त्वाप्रमाणे या सर्व वस्तूंचे वर्गीकरण करणे महत्त्वाचे ठरते. प्रत्येक घटकाच्या मूल्यावर आधारित नियंत्रण व वर्गीकरणाच्या या पद्धती आहेत. जेव्हा साठ्यामध्ये हजारो गोष्टी असतात तेव्हा सर्वच वस्तूंचे सारख्याच प्रमाणात नियंत्रण करणे हे आवश्यक असते. म्हणून प्रत्येक वस्तूच्या मूल्यानुसार तिचे वर्गीकरण केले जाते. म्हणजे एकूण मालसाठ्याचे मूल्य व लागलेला खर्च या संदर्भात प्रत्येक वस्तूचे महत्त्व दाखवले जाते. अशा प्रकारे जास्त मूल्य असलेल्या वस्तूंवर जास्त बारकाईने नियंत्रण ठेवले जाते. अशा पद्धतीने या मालसाठा व्यवस्थापनाच्या विविध पद्धती आपण पुढील प्रमाणे बघणार आहोत. त्यातली पहिली पद्धत आहे ती म्हणजे ABC विश्लेषण. मित्रांनो, प्रत्येक वस्तूच्या मूल्यानुसार तिची ABC म्हणजेच अ, ब, क अशी या वर्गात विभागणी केली जाते. तर या पद्धतीनुसार ए किंवा अ वस्तू म्हणजे थोड्याच परंतु जास्त मूल्याच्या वस्तू, त्यानंतर ब वस्तू म्हणजे मध्यम मूल्याच्या वस्तू आणि क वस्तू म्हणजे बाकीच्या वस्तू. मित्रांनो, प्रत्येक उद्योगांच्या स्वरूपानुसार व त्यातील घटकांनुसार ABC वर्गीकरण बदलत असते. ABC ही एक निवडक अशी नियंत्रण पद्धती आहे जिचा उद्देश जास्तीत जास्त आवश्यक असणाऱ्या मालांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी केला जातो किंवा हे वर्गीकरण केले जाते. याचे कारण म्हणजे सर्वच मालसाठ्यावर सारखेच लक्ष देणे फारसे हितावह नसते. मालाच्या किंवा वस्तूंच्या महत्त्वानुसार सर्व मालाची यादी ही श्रेणीनुसार केली जाते, ज्यामध्ये प्रत्येक वस्तूची संख्या आणि मूल्य दाखविलेले असते. यानंतर आता आपण ABC विश्लेषणाचे फायदे बघूया. यामध्ये पहिला फायदा आहे तो म्हणजे ज्या वस्तूंमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे अडकलेले असतात त्यावर बारकाईने किंवा काटेकोरपणे लक्ष ठेवता येते. दुसरा फायदा आहे तो म्हणजे साठा दीर्घकाळ राखण्याच्या खर्चात बचत होते, कारण उच्च मूल्य असलेल्या वस्तूंचा साठा विशिष्ट पातळीपेक्षा जास्त वाढू दिला जात नाही. तिसरा फायदा आहे तो म्हणजे मालसाठ्यातील गुंतवणूक नियमित होते व निधीचा सर्वोत्तम पद्धतीने वापर ह्या ABC विश्लेषणामुळे केला जातो. पुढचा फायदा आहे क वर्गातील वस्तूंचा सुरक्षित साठा ठेवण्यास या पद्धतीमुळे मदत होते. आणि शेवटचा फायदा आहे तो म्हणजे निवडक नियंत्रणामुळे मालाची एकूण आवक जावक कार्यक्षम पद्धतीने करण्यास मदतही होते. यानंतर आता आपण VD विश्लेषण बघूया. मित्रांनो, VD विश्लेषणामधील V म्हणजे अत्यावश्यक घटक, त्यानंतर E म्हणजे आवश्यक घटक आणि D म्हणजे सर्वसाधारण घटक. मित्रांनो, या पद्धतीतही वस्तूंचे 3 प्रकारात वर्गीकरण केले जाते, V, E आणि D. ज्या ठिकाणी फार मूल्य नसलेल्या घटकांची उणीव सुद्धा महत्त्वाची ठरू शकते, अशा ठिकाणी हे विश्लेषण महत्त्वाचे ठरते. काही लहान वस्तूंच्या अभावामुळे उत्पादन शृंखला खंडित होऊ शकते आणि कोट्यावधी रुपयाचा माल अनुत्पादक पद्धतीने पडून राहतो. उदाहरणार्थ, विमान आणि जहाजांची संपूर्ण तपासणी, आयात घटकांचे प्रमाण जास्त असलेल्या वस्तूंचे उत्पादन किंवा खास पद्धतीचे ट्रान्झिस्टर, रेडिओ किंवा यासारखी इतर वस्तू हे वर्गीकरण या पद्धतीने केले जाते. यामध्ये V म्हणजे अत्यावश्यक घटक, E म्हणजे आवश्यक घटक आणि D म्हणजे सर्वसाधारण घटक. मित्रांनो, यानंतर आपण आता HML हे विश्लेषण बघणार आहोत. या HML
विश्लेषणाचा अर्थ जाणून घेणार आहोत. मित्रांनो, ABC वर्गीकरणाची पद्धत इथे वापरली जाते. फक्त फरक एवढाच की HML मध्ये प्रतिघटक मूल्य विचारात घेतले जाते, वार्षिक खपाचा विचार केला जात नाही. सर्व वस्तूंच्या प्रत्येकी किमतीनुसार उतरत्या क्रमाने यादी केली जाते. 3 प्रकारच्या वस्तूंसाठी व्यवस्थापन जास्तीत जास्त मूल्य मर्यादा ठरवते. उदाहरणार्थ असे ठरवता येईल की प्रत्येकी 5,000 पेक्षा जास्त किंमत असलेली वस्तू H वर्गात जाईल. 1,000 ते 5,000 रुपये किंमत असलेली वस्तू M गटात जाईल आणि 1,000 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेली वस्तू L गटात जाईल. म्हणजेच H वर्गात प्रत्येकी 5,000 पेक्षा जास्त किंमत असलेली वस्तू, M वर्गात 1,000 ते 5,000 रुपये किंमत असलेली वस्तू आणि L वर्गात 1,000 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेली वस्तू, अशा पद्धतीने हे वर्गीकरण आहे. यानुसार व्यवस्थापन वेगवेगळ्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना खरेदी करण्याचा अधिकार देऊ शकेल. उच्च व्यवस्थापनाच्या मते जर 5,000 रुपयांवरील वस्तू H वर्गात असेल तर तिच्या खरेदीचा अधिकार हा उच्च व्यवस्थापनाकडे राहील. ABC आणि HML वर्गीकरणाचा मिलाप करणे काही वेळा योग्य ठरते. उदाहरणार्थ 5,000 रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या A गटातील वस्तू आणि केवळ 10 रुपयाच्या A गटातील वस्तू ह्या सारख्याच मानता येणार नाही. यानंतर आता आपण मालसाठा व्यवस्थापनाची चौथी पद्धत बघूया, ती म्हणजे FNS विश्लेषण. मित्रांनो, तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे मालसाठा व्यवस्थापन पूर्णपणे बदललेले आहे. कारण आता साठवणीच्या काळात अनेक वस्तू कालबाह्य होऊ शकतात. उत्पादन मिश्रातील बदल किंवा प्रत्यक्ष वापरातील फरक यामुळेही मालाचा साठा वाढू शकतो. म्हणजेच मालाचे जलद, गतिक्षम आणि मंद गतिक्षम असे वर्गीकरण करता येते. म्हणून मालसाठा व्यवस्थापकांना साचून राहिलेल्या मालाचा मागोवा राखण्यासाठी त्वरित कृती करावी लागते. त्यासाठी FNS तंत्र वापरले जाते. या विश्लेषणामध्ये 3 प्रकारांमध्ये मालाचे वर्गीकरण केले जाते. यामध्ये F म्हणजे जलद गतिक्षम, N म्हणजे सर्वसाधारण गती आणि S म्हणजे मंद गती. मित्रांनो, FNS विश्लेषण ठराविक अंतराने पुन्हा पुन्हा केले जाते. त्यामुळे व्यवस्थापकांना नियोजित वेळापत्रकाप्रमाणे कुठल्या वस्तूच्या खपात फरक पडला आहे ते कळू शकते. जेव्हा एखादी वस्तू जलद गतीने खूप लागते तेव्हा खरेदीची प्रक्रिया लवकर सुरू करावी लागते. ठराविक संख्येचा आदेश किंवा ठरलेल्या वेळी आदेश ही पद्धत बदलून प्रत्यक्ष खपानुसार खरेदीचे वेळापत्रक बदलावे लागते. मंद गती वस्तूंपैकी काही भाग पूर्णपणे निरुपयोगी असू शकतो, म्हणून असा माल काढून टाकण्यासाठी योग्य ती कारवाई करावी लागते. त्यासाठी काही उपाय पण योजलेले आहेत. त्यामध्ये बाजारपेठेतील किमतीनुसार तो माल विकून टाकणे. दुसरा उपाय आहे तो म्हणजे पर्यायी उपयोगाचा अभ्यास करून त्या वस्तू वापरण्यासाठी पर्याय शोधणे. यानंतर पुढची 5वी पद्धत आहे ती म्हणजे GOLF विश्लेषण. मित्रांनो, GOLF म्हणजे गव्हर्नमेंट, ओपन मार्केट, लोकल ऑर फॉरेन. हे विश्लेषण पुरवठादारांच्या प्रकारांवर अवलंबून असते. या विश्लेषणामध्ये गोल्फ असे 4 गट पडतात. GOL असे 4 गट पडतात. तर ते गट बघूया आपण. G म्हणजे या गटामध्ये सरकारी पुरवठा येतो. भारतात अनेक वस्तूंची आयात सरकारी माध्यमातून होते. अशा वस्तूंच्या खरेदीसाठी खास पद्धती वापरल्या जातात. स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन, IDPL, MMPC सारख्या संस्थांमधून या वस्तू आयात केल्या जातात. यानंतर GOLF विश्लेषणातील O याचा अर्थ असा आहे की या गटामध्ये बिन सरकारी किंवा इतर पुरवठादारांकडून आलेल्या वस्तू येतात. त्यानंतर L गटामध्ये स्थानिक पुरवठादाराकडून रोखीच्या तत्वावर किंवा सरसकट तत्वावर खरेदी केलेल्या वस्तू येतात. आणि F गटामध्ये विदेशी पुरवठादारांकडून खरेदी केलेल्या वस्तू येतात. मित्रांनो, यानंतर आता पुढची 6वी पद्धत आहे मालसाठा व्यवस्थापनाची, ती म्हणजे SOS विश्लेषण.
मित्रांनो, हे विश्लेषण हंगामी वस्तूंसाठी वापरले जाते. यामध्ये विविध वस्तूंची SOS म्हणजेच सीजनल, ऑफ सीजनल, हंगामी आणि बिगर हंगामी असे वर्गीकरण केले जाते. मित्रांनो, काही वस्तू हंगामी स्वरूपात येतात, त्यांच्यासाठी खरेदी व साठा करण्यासाठी वेगळे धोरण अवलंबावे लागते. अनेक वस्तू, विशेषतः कृषी क्षेत्रातून मिळणाऱ्या हंगामी पिकांसारख्या वस्तू योग्य वेळेवरच खरेदी करावे लागतात. या ठिकाणी EOQ हे तत्व वापरता येत नाही. खरेदीच्या वेळी मोठा साठा करावा लागतो, पण ते टाळता येत नाही. हंगामी वस्तूंची खरेदी आणि साठवणीचे धोरण अनेक घटकांवर अवलंबून असते आणि या बाबतीत बरीच आधुनिक तंत्रे प्रचारात येत आहेत. उत्तम परिणाम दिसून येण्यासाठी कार्यात्मक संशोधन सारखी तंत्रेही वापरली जातात. अशा पद्धतीने आज आपण मालसाठा व्यवस्थापनाच्या 6 पद्धती बघितल्या. तसेच मालसाठा म्हणजे काय याचा सविस्तर अभ्यास केला. इथेच थांबूया. धन्यवाद.